6 षटकाचा हा सामना असेल. सामना या ठिकाणी सुरुवात होते. तिसऱ्या राऊंडचा हा सामना असेल. गोलंदाजी मार्क वरती आहे तो मॅन फ्रॉम कदमापूर सुनील आणि फलंदाजीसाठी आलाय तो मॅन फ्रॉम काणेगाव प्रदीप व सुमित. सामन्याला या ठिकाणी सुरुवात. आजच्या सत्रातला हा पहिला सामना या ठिकाणी मैदानात आहे. पहिला चेंडू सुनील यांचा. प्रदीप साठी पाहूयात. सुंदर असा फटका सरळ जातो गॅपच्या मधून सरळ सीमा पार. पहिला चेंडू पहिला चौकार. एक चेंडू 4 धावा. हॅलो हॅलो चिक. धन्यवाद आकाशजी. मी पंकज पाटील मराठी समालोचक मानाचा मुजरा करत आहे. शिवशक्ती चषक 2025 उमरगा पर्व पहिले चालू असलेले सामने आपण पाहतोय. आजच्या दिवसातील पहिला सामना षटक क्रमांक पहिला आहे जे की चालू असलेला सामना आपण पाहतोय. तिसऱ्या राऊंडचा हा सामना आहे. काणेगाव क्रिकेट संघ विरुद्ध यमराज क्रिकेट संघ उमरगा या दोन संघामध्ये चालू असलेली आजच्या पहिल्या दिवसातील आज पहिली लढत आहे जी की आपण पाहतोय. काणेगाव क्रिकेट संघ काणेगाव विरुद्ध यमराज क्रिकेट संघ उमरगा सॉरी कदमापूर. या ठिकाणी काणेगाव क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय स्ट्राइकला आहे तो प्रदीप. एक डावखुरा फलंदाज. चांगला फटका पाहूया. क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी मिस फिल्डिंग आहे. एक धावाची मदत आहे. या ठिकाणी पाहूया धावसंख्येमध्ये काय फरक पडतोय. धावसंख्या झाली ती 5. षटक क्रमांक पहिला आहे जे की गोलंदाज आहे सुनील. आता स्ट्राइक वर आलेला आहे तो सुमित. प्रदीप आणि सुमित सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगला चेंडू होता. तितक्या सन्मानाने खेळून काढलेला. त्या ठिकाणी आपण स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज सुनील या ठिकाणी चेंडू पर्यंत जाईल तोपर्यंत एक धावाची मदत आहे जी की धावसंख्या होती ती 6. परत एकदा राऊंड दोघींना मारा करण्यासाठी सज्ज सुनील. चांगला फटका पाहूया जे की निर्धाव चेंडू जातोय. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी समाप्ती होते जी की धावसंख्या आहे ती 6. एक षटक पूर्ण. 6 षटकाचा सामना 2 ओव्हरचा प्रत्येकी दोन्ही संघाला पॉवर प्ले याची दक्षता दोन्ही संघांनी घ्यायची.
या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं घेऊन आलेला आहे तो विक्रम आहे. स्ट्राईकवर आहे तो सुमित. नॉन स्ट्राईकला आहे तो एक डावखुरा फलंदाज प्रदीप. लोहारा तालुक्यातील ही एक नामवंत खेळाडू आहेत. हे दोन्ही या ठिकाणी आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. गाववाईज या गटातून चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडा उसळी मारला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या पाठीमागे निर्धाव चेंडू. गोलंदाज आहे विक्रम. पाहूया गोलंदाज नावात आपल्या विक्रम आहे. काय आपल्या नावानं काय विक्रम करायला प्रयत्न करेल का? आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून काय एक आगळा आणि वेगळा विक्रम करण्याचा प्रयत्न असेल का? पाहूया विक्रमच्या गोलंदाजीकडे जाऊया. पहिला चेंडू निर्धाव टाकलेला आहे. षटक क्रमांक दुसरा आहे जे की पॉवर प्लेचं षटक आहे, महत्वपूर्ण आहे. परत एकदा बॅटचा बॉलचा कुठलाच संपर्क नाहीये. सुंदर असा अचूक असा टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय जी की निर्धाव लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव जात असताना आपण पाहतोय. परत एकदा आपल्या षटकातला तिसरा चेंडू घेऊन जातोय. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. फुलटॉस चेंडू आहे. आता मात्र पुरेपूर समाचार घेतला सुमितनं. या सामन्यातला मला वाटतं पहिला षटकार सुरुवात केलेली आहे. 6 धावा. धन्यवाद डीजे. या षटकानंतर धावसंख्या होती ती 12. परत एकदा चांगला फटका आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून जाईल. 1 बाउन्स सीमा पार. या दिवसातील दुसरा चौकार येत असताना आपण पाहतोय. 4 धावा. थँक्यू डीजे. जे की 2 लागोपाठचे चेंडू निर्धाव गेले होते आपण पाहिलं होतं. यानंतर एक षटकार चौकार खेचलेला आहे. या ठिकाणी पाहूया सुमितला एक चांगली संधी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. या ठिकाणी झेल सुटलेला आहे. जे की एक चौकार षटकाराची भरपाई करण्याची एक चांगली संधी होती विक्रमकडे. जे की 2 चांगले फटके मारल्यानंतर आपल्या चेंडूच्या जाळ्यामध्ये फसवलं होतं सुमितला. क्षेत्ररक्षक पोहोचू शकला चेंडू पर्यंत, परंतु या ठिकाणी कॅच झेलू शकला नाही. एक जीवनदान मिळते. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या होती ती 18. परत एकदा यार्कलेनचा फुल टॉस चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. काबिले तारीफ आहे. यमराज क्रिकेट संघ कदमापूर या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना पण पाहतोय 2 षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या झाली ती 18. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. कानिगाव क्रिकेट संघ कानिगाव प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय जे की 2 षटकाचा पॉवर प्लेचे हे 2 महत्वपूर्ण षटक झालेले आहेत. धावसंख्या झाली ती 18. 6 षटकाचा हा सामना आहे. 2 ओव्हरचा प्रत्येकी पॉवर प्ले. या सामन्यासाठी पंच म्हणून मेन अंपायरच्या भूमिकेत बंटी पोद्दार, लेग अंपायरच्या भूमिकेत आवी. या दोघांचेही या सामन्यासाठी आजच्या सत्रातील पहिला सामना या दोघांचं या शिवशक्ती चषकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या चषकातील आजचा सामना पाहण्यासाठी आलेल्या सर्व प्रेक्षकांचं या शिवशक्ती चषकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या चषकासाठी यूट्यूब लाईव्ह जे यूट्यूब यांचंही या सर्व टीमचं या टीम परिवाराचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साऊंड सिस्टम SK फ्रॉम या ठिकाणी खराडी सन्माननीय अभिषेकजी खांडेकर सर यांचंही या चषकासाठी एक चांगलं योगदान. परत एकदा षटक क्रमांक 3 आहे. फुलटॉस चेंडू आहे सुनीलचा. पाहूया चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत 1 धावाची मदत आहे. धावसंख्या झाली ती 19. तसेच या षटकासाठी छायाचित्रकार म्हणून मुरुम येथील आमचे सहकारी मित्र शिवा डिजिटल फोटो चे मालक सन्माननीय स्वप्नीलजी सुतार साहेब यांचंही या चषकासाठी छायाचित्रकार एक फोटोग्राफर म्हणून या ठिकाणी या चषकाला एक योगदान लागलेलं आहे. त्यांचंही या चषकाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 आहे. घेऊन आलेला आहे सुनील. वैयक्तिक 2, संघासाठी 3. धावसंख्या झाली ती 19.
चांगला चेंडू होता. पॉईंटचा क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक धाव. थोडीशी चूक झाली पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना प्रदीपला आणि सुमितला आपण पाहिलं. हळूहळू धावसंख्येचं या ठिकाणी मोठी धावसंख्या करण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच अतिशय महत्त्वाचे सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत, जे की आजच्या दिवसातील या चषकाचा 15वा दिवस आहे आणि या 15व्या दिवसातील आजचा हा पहिला सामना आपण पाहतोय. प्रदीपला टाकलेला चेंडू होता सुनीलचा. या ठिकाणी चांगला चेंडू स्वतः फॉलो थ्रू मध्ये या ठिकाणी डिफेंड करतोय, जे की कुठलाच मोठा फटका मारू देत नाहीये. फलंदाजाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे वारंवार सुनील, जे की आपण सुमितलाही पाहिलं होतं. परत एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे वर द विकेटनं मारा करण्यासाठी. एक डावखुरा फलंदाज प्रदीप. पाहूया आता मात्र चांगला कनेक्ट झालेला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जातोय चेंडू. सीमारेषेकडे धावतोय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न अजिबात राहणार नाही. चांगली फेकी आहे. धाव संख्या होती ती 22. आजच्या सत्रातला चालू असलेला सामना आपण पाहतोय. यमराज क्रिकेट संघ कदमापूर विरुद्ध कानेगाव क्रिकेट संघ कानेगाव. या दोन संघामध्ये आजच्या दिवसातील पहिली लढत, जी की 6 षटकाची आहे. फुलटॉस चेंडू होता या ठिकाणी पाहतोय. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून जातोय चेंडू. पाहूया 2 क्षेत्ररक्षक धावत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. चेंडूला नक्कीच अडवलेलं आहे. जोपर्यंत चेंडू येईल तोपर्यंत दोन्ही फलंदाज 2 धावा या ठिकाणी पूर्ण करत आहेत. धाव संख्या होती ती 24. आजच्या सत्रातील पहिल्या मॅचचे स्कोरर म्हणून ज्यांनी गेली कित्येक दिवस आम्हाला एक हिंदी समालोचन मधून चांगलं सहकार्य केलं, शादाब काजी यांचंही या सामन्याच्या वतीनं आजच्या दिवसातील पहिला सामना स्कोरर म्हणून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. परत एकदा पुढचा चेंडू. चांगला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे. परत एकदा मिस फिल्डिंग. पाहूया त्याचा पुरेपूर फायदा होईल का. ज्या ठिकाणी एकही धाव होणार नव्हती त्या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. डायरेक्ट हिटचा, परंतु फलंदाज सुरक्षित आहे. षटक क्रमांक 3 आहे. पंचाचा निर्णय 3 षटकाच्या समाप्तीनंतर. धाव संख्या होती ती 26. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. कानेगाव क्रिकेट संघ कानेगाव. धाव संख्या झाली ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 26. धन्यवाद. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो शुभमला, जे की षटक क्रमांक 4 आहे, जे की त्याचं वैयक्तिक पहिला आहे. धावसंख्या झाली आहे ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 26. पाहूया कानेगाव क्रिकेट संघ हा किती धावसंख्येपर्यंत मज्जल मारेल, जे की यमराज क्रिकेट संघ कदमापूर या संघासमोर किती धावसंख्येचं आव्हान या ठिकाणी ठेवेल हे पाहणं अतिशय रोमांचक ठरणार आहे. अतिशय चांगला चेंडू होता. पहिला चेंडू होता. निर्धाव चेंडू टाकलेला आहे. परत एकदा राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज आहे. पहिला चेंडू निर्धाव गेलेला आहे. सुमित सज्ज आहे स्ट्राईकवर. चांगला फटका सुमितच्या बॅट मधून. पाहूया 1 बाउन्स सीमा पार फर्रार चौकार आहे.
या चौकानंतर धावसंख्या होती ती 30. परत एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे शुभम. चांगला चेंडू होता, स्लो रन टाकलेला चेंडू होता, खोदून काढलेला आहे, लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय, 2 धावांची या ठिकाणी प्रयत्न होता आणि या ठिकाणी पूर्णपणे क्षेत्ररक्षण अतिशय संत गतीने दिसलं आणि त्याचा पुरेपूर्ण फायदा घेत असताना प्रदीपनं आणि सुमितनं एकमेकाला आखो में इशारा करके 2 रन पुरी करली आहे. परत एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे शुभम आहे सुमित साठी. चांगला फटकाय, आता जाईल सरळ चेंडू सीमा रेषा पार, 6 धावा. परत एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहूया. स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्यावरून गेला. 2 क्षेत्ररक्षक धावत आहेत. परत एकदा मिस फिल्डिंग पाहायला मिळते, त्याची भरपाई पाहूया. 1 धाव, 2 धाव, तिसरी धाव या ठिकाणी पूर्ण करत असताना आपण पाहतोय, जे की 3 धावा या ठिकाणी पूर्ण करत आहेत सुमित आणि प्रदीप. काबिले तारीफ आहे खरंच, दोन्ही फलंदाजाचं कौतुक करायचं आहे. 3 धावाच्या मदतीनं धावसंख्या होती ती 41. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये. या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली ती 41. 4थ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. थोडंफार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना आपण पाहतोय गोलंदाज शुभमला. परत एकदा पुढचा चेंडू आहे, मारण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव राहिलाय. षटक पूर्ण आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 41. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. बिनबाद 41 धावा. कानेगाव क्रिकेट संघ कानेगाव. गोलंदाजी मार्कवर येतोय षटक क्रमांक 5 घेऊन विक्रम, जे की 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो 41 झालेली आहे. 2 षटकाचा पहिल्या डावातील खेळ शिल्लक आहे. कानेगाव संघ प्रथम फलंदाजी करत आहे, जे की आजच्या सत्रातला हा पहिला सामना आपण पाहतोय कानेगाव विरुद्ध कदमापूर. चांगला फटका सुमितचा, सरळ जाईल पहिल्या चेंडूवर, दणदणीत 6 धावा आहेत. एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. परत एकदा मारण्याचा प्रयत्न होता, या ठिकाणी स्लिप कडून थोडीशी चूक झाली आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. लगेच स्ट्राईक चेंज केलेली आहे. 1 धाव या ठिकाणी पळून काढले दोन्ही फलंदाज. धावसंख्या झाली ती 48, जे की एक मोठा फटका मारल्यानंतर स्ट्राईक चेंज केली आहे. जी स्ट्राईक दिली आहे ती प्रदीपकडे, एक डावखुरा फलंदाज आहे. प्रदीपनं आता मात्र आपण पाहिलेलं आहे म्हणावी तशी फलंदाजी या ठिकाणी आपण पाहायला मिळाली या प्रदीपच्या बॅटमधून. पाहूया विक्रम सज्ज आहे. परत एकदा निर्धाव चेंडू आहे.
बॅटचा बॉलचा कुठलाच संपर्क नाहीये. जी की धावसंख्या वेगाने वाढवली ती फक्त सुमित या फलंदाजाने आपण पाहिलेला आहे. चौकार षटकार चौफेर फटकेबाजी पाहायला मिळाल्या सुमितच्या बॅटमधून, जी की प्रदीप एक चौकाराच्या मदतीने खेळतोय. या ठिकाणी संघाला एक मोठी अपेक्षा आहे. सलामीचा फलंदाज आहे, पाहूया. बॅटचा कडा घेऊन यष्टी रक्षक चेंडूच्या खाली येईल. धक्का क्रमांक पहिला आहे. धन्यवाद डीजे. जे की प्रदीप बाद झाल्यानंतर गोल फलंदाजी मार्कवर आलेला आहे तो नवीन बॅटर DK विक्रम. विक्रमनं खरं एक पहिला फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे. चांगला फटका आहे, गली आणि स्लिपच्या मधून ढकलून दिलेला आहे चेंडूला. चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावा. थँक्यू डीजे. जी की पहिला चेंडू होता या ठिकाणी DK खेळत असलेला. आपण पाहतो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये होता. पाहिलं, सगळीकडे पाहिलं आणि एक गॅप पाहिला. त्या चेंडूला जशी दिशा द्यायची होती त्या पद्धतीने एक चेंडू ढकलून दिला. लेग स्लिप आणि गलीच्या मधून सरळ चेंडू सीमा पार खेळलेला आहे. आता मात्र लेग स्लिपच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा रेषा पार. लागोपाठचा दुसरा चौकार आहे. धावसंख्या झाली ती 56. धन्यवाद डीजे. आपण पाहतो षटक क्रमांक 5 पूर्ण झालेलं आहे, जे की विक्रमनं टाकलेलं षटक होतं. या षटकामध्ये तब्बल 15 धावा या ठिकाणी काढलेले आहेत. जे की शेवटचे 6 चेंडू अंतिम षटक या पहिल्या डावातील शिल्लक आहे. स्ट्राईकवर आहे तो एक सलामीचा फलंदाज सुमित, जे की आतापर्यंत अतिशय सुंदर फलंदाजी केली, आपल्या संघासाठी एक चांगलं योगदान दिलेलं आहे. बॉलर गोलंदाज येतोय अनिल. पहिल्या चेंडूवर एक मोठा हल्लाय. या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेनं कॅच सुटलेली आहे. परत एक दुसरी धाव येण्याचा प्रयत्न आहे आणि या ठिकाणी दोघांमध्ये या ठिकाणी मिसअंडरस्टँडिंग झाली आणि फलंदाज बाद झालेला आहे तो सुमित, जे की अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करत असताना आपण पाहिलं होतं. नक्कीच जर दुसऱ्या धावेचा प्रयत्न असला असता या ठिकाणी DK पोहोचू शकला असता, असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु स्टार्टअप घेतलं नाही म्हणून त्या ठिकाणी DK पोहोचू शकला नाही आहे. चांगला प्रयत्न होता सुमितचा, जे की मोठे फटके पाहायला मिळत होते त्याच्या बॅटमधून. तो स्ट्राईक घेण्यासाठी प्रयत्न करत होता. दुसरी धाव घेण्याचा नकार दिला DKनी आणि या ठिकाणी स्वतः एक चांगला फलंदाज वैयक्तिक 37 धावाची खेळी करून बाद झालेला आहे. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिषेक. गोलंदाजी मार्कवर आहे. षटक क्रमांक शेवटचं 6वं षटक आहे. पंचाचा निर्णय अतिरिक्त वाईड आहे. अनिल. धावसंख्या झाली ती 58. 2 गडी बाद. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये, जे की हे 6वं षटक आहे. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक असला तरी चेंडू सीमा रेषा पार आहे. 4 धावा.
धन्यवाद डीजे. विशेष अभिनंदन करायचं आहे प्रेक्षक वर्गातून त्या दादाचं, ज्यांनी आपण मॅच पाहत असताना बसलेलं असून पण या ठिकाणी उठून तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाठवला. धन्यवाद दादा, असंच मोलाचं सहकार्य तुमचं अतिशय महत्वाचं आहे. शिवशक्ती चषकाच्या वतीनं तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे. परत एकदा पुढचा चेंडू, परत एकदा चांगला फटका त्याच दिशेने आपण खेळताना असताना पाहतोय क्षेत्ररक्षक आहे. एक धाव या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आहे आणि या एक धावाच्या मदतीने धावसंख्या होती ती 63. 2 गडी बाद कानेगाव क्रिकेट संघ कानेगाव. परत एकदा पुढचा चेंडू, या ठिकाणी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. पाहूया, 2 क्षेत्ररक्षक धावत आहेत परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही. 2 धावा पूर्ण करत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, या ठिकाणी 2च धावांची मदत होते. या ठिकाणी नवीन फलंदाज अभिषेक, एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी आपलं खातं ओपन केलेलं आहे 2 धावेनं. धावसंख्या होती ती 65. 65, लॉस ऑफ 2 विकेट्स. मला वाटतंय शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. अभिषेक स्ट्राईकवर सज्ज आहे. चांगला फटका आहे. पाहूया, लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण, जी की धावसंख्या होती ती 66. शेवटचा चेंडू शिल्लक आहे 6व्या षटकातला. पाहूया, स्ट्राईकवर आहे तो DK. पाहूया, एक मोठा फटका पाहायला मिळेल का? शेवटचा चेंडू पहिल्या डावातील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. पाहूया, झेल करेल का? झेल सुटलेली आहे. या ठिकाणी धाव बादची संधी आहे. 2 धावा पूर्ण झालेले आहेत. तिसऱ्या धावेसाठी या ठिकाणी फलंदाज बाद झालेला आहे. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या होती ती 68. 69 धावसंख्येचं आव्हान यमराज क्रिकेट संघ कदमापूर या संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे. लवकरात लवकर कानेगाव संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि यमराज क्रिकेट संघ कदमापूर या संघाचे दोन्ही सलामीचे आघाडीचे फलंदाज तयार राहायचे आहे. या ठिकाणी कानेगाव संघांना विनंती आहे की आपण लाईनअप पद्धतीने संघामध्ये या सामन्यामध्ये प्रवेश करायचा आहे, जे की 69 धावसंख्येचं आव्हान आहे. 36 चेंडूचा सामना आहे. चला, यमराज क्रिकेट संघाचे आघाडीचे फलंदाज तयार राहायचा आहे, जे की 36 चेंडू मध्ये 69 धावसंख्या काढायची आहे. आजच्या सत्रातील हा आपण पाहतोय पहिला सामना आहे, जे की कानेगाव क्रिकेट संघ कानेगाव विरुद्ध यमराज क्रिकेट संघ कदमापूर या 2 संघामध्ये चालू असलेली ही लढत आहे.
चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कानेगाव सहकार्य करायचं आहे. आजच्या सत्रामध्ये आजच्या दिवसामध्ये भरपूर सामने या ठिकाणी आपल्याला खेळवायचे आहेत. यासाठी सर्व खेळाडूंनी सहकार्य करायचं आहे. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. कदमापूर या ठिकाणी आपण पाहतोय आजच्या सत्रातला हा पहिला सामना आहे. स्ट्राईकवर आहे तो गणेश, त्याला साथ देण्यासाठी विक्रम, गोलंदाजी मार्कवर आहे प्रदीप. यानंतरचा होणारा सामना स्टार बंजारा क्रिकेट संघ विरुद्ध यमराज क्रिकेट संघ उमरगा. या दोन संघामध्ये यानंतरचा होणारा सामना आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 36 चेंडू मध्ये 69 धावसंख्येचं आव्हान आहे. 6 षटकाचा सामना असेल. 2 ओव्हरचा पॉवर प्ले आहे. स्ट्राईकवर आहे तो गणेश. पहिला चेंडू स्टेटच्या दिशेने खेळून काढलेला आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईल सुमित. चेंडू पर्यंत 2 धावाची संधी आहे. पाहूया धावाची संधी निर्माण झाली, परंतु 2 धावा निश्चितप्रमाणे पूर्ण करत असताना आपण पाहतोय जे की स्ट्रायकर गोलंदाज प्रदीप षटक क्रमांक पहिलं घेऊन आलेला आहे. महत्वपूर्ण षटक आहे जे की पॉवर प्लेचं षटक आहे. गणेश आणि विक्रम ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. परत एकदा यार्कलेनचा चेंडू होता. या ठिकाणी बॅटचा कडा घेऊन सरळ गलीमध्ये गेलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय जे की चेंडू निर्धाव गेलेला आहे. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आपण पाहिलं की 2 धावाची सुरुवात झालेली आहे जे की 69 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 6 षटकाचा सामना आहे. पाहूया आजच्या सत्रातील पहिला विजय कुठल्या संघाच्या नावाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. कदमापूर की कानेगाव. चांगला फटका या ठिकाणी पाहूया. स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा रेषा पार. 4 धावा. या ठिकाणी आपण तिसऱ्या पंचाची मदत मागितलेली आहे. गोलंदाज प्रदीप या गोलंदाजी मार्क मध्ये या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेले गोलंदाज प्रदीपवर. पाहूया तिसरे पंच म्हणून या ठिकाणी काम पाहत आहेत अतुल पोद्दार तसेच प्रसाद कडले. या ठिकाणी माफ करा, या ठिकाणी अतुल पोद्दार आहेत तिसरे पंच म्हणून काम पाहत आहेत.
संयोजक मित्र विष्णू नाना पांचाळ यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे. बॉलर बॅन असेल. चला या ठिकाणी निर्णय अंतिम असेल. तिसऱ्या पंचाकडे मदत मागितली होती. गोलंदाज दुसरा. चला चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे कारण या दिवसांमध्ये भरपूर सामने आहेत. जी की धावसंख्या झाली ती 6. प्लस नो बॉल. या ठिकाणी नो बॉल असल्यामुळे एक अवांतर अतिरिक्त एक धाव मिळते. अशा एकूण 7 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. जे की गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज DK. स्ट्राईकवर सज्ज आहे गणेश. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पाहूया गणेशचा काय मोठा फटका पाहायला मिळेल का. कडा घेऊन या ठिकाणी स्लिप मध्ये धावाची संधी आहे. या ठिकाणी फ्री हिटचा एक चेंडू निर्धाव गेलेला आहे आपण पाहतोय. जे की गोलंदाजी मार्कवर आलेला आहे तो DK. जे की पहिल्या षटकामध्ये आपण पाहत होतो प्रदीपला थ्रो बॉलमुळे या ठिकाणी तिसऱ्या पंचाने बॅन केलेला आहे त्याला. तिची गोलंदाजी पूर्ण करण्यासाठी नवीन गोलंदाज DK. चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सरळ जाईल चेंडू सीमा रेषा पार. 4 धावा. धावसंख्या झाली ती 11. या 4 धावाच्या मदतीने धावसंख्या होती ती 11. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये आहे. जे की पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना गणेशला आपण पाहतोय. पंचाचा निर्णय अतिरिक्त वाईड. तिसऱ्या पंचाकडे मदत मागितलेली आहे. दोन्ही संघाला एक विनंती आहे की 10 सेकंदाचा वेळ असेल रिव्ह्यू घेण्यासाठी. याची कंपल्सरी नोंद घ्यायची आहे. आणि तिसऱ्या पंचाकडे मदत मागितलेली आहे. फिल्डिंग रिव्ह्यू असेल वाईडचा. या ठिकाणी तिसरे पंच नाना विष्णू नाना पांचाळ या ठिकाणी पाहत आहेत. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू सक्सेसफुल. धन्यवाद. जी की हा अवांतर वाईड नाही आहे. चेंडू निर्धाव आहे. फुल टॉस चेंडू आहे. या ठिकाणी पाहूया क्षेत्ररक्षक आहे. या ठिकाणी धावबाची संधी आहे आणि पहिला फलंदाज गणेशच्या रूपामध्ये धावा देतोय. या ठिकाणी आपण पाहतो एक षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या झाली ती 11. एक गडी बाद. यमराज क्रिकेट संघ कदमापूर.
धन्यवाद डीजे. यानंतरचा होणारा सामना तयार राहायचा आहे. दोन्ही संघांनी स्टार बंजारा क्रिकेट संघ विरुद्ध यमराज क्रिकेट संघ उमरगा. स्टार बंजारा क्रिकेट संघ पळसगाव विरुद्ध यमराज क्रिकेट संघ उमरगा. या दोन्ही संघातील संघ नायकांनी कर्णधारांनी टॉस बॉक्स कडे यायचा आहे. नाणेफेक करून घ्यायचं आहे. सन्मान्य राहुल शिंदे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक होईल. तसेच सन्मान्य सादिकजी लंगडे साहेब या दोन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचं नाणेफेक होईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक दुसरा आहे. निशांत चांगला फटका, एक देखना फटका, दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून जाईल चेंडू सीमा रेषा पार. 4 धावा. निशांत गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. धावसंख्या झाली ती 15. परत एकदा चांगला फटका, क्षेत्ररक्षक सुमित चेंडूच्या खाली. धक्का क्रमांक दुसरा आहे. धन्यवाद डीजे. गवळी डिझायरचा लॉक उघडायचा आहे. गाडी नंबर 6966 7966 गवळी डिझायरचा लॉक. हा ओके. नवीन फलंदाज हिमेश मैदानाच्या आतमध्ये. निशांत गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. हॅलो. 69 धावसंख्येचा पाठला करत असताना धावसंख्या झाली ती 15. बॅटचा बॉलचा कुठला संपर्क नाही. चांगला चेंडू, चांगली लेंथ. या ठिकाणी अचूक अशी टप्प्याची गोलंदाजी करत असताना निशांत जे की षटक क्रमांक दुसरा आहे. पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक आहे. धावसंख्या जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न पाहूया दोन्ही फलंदाज. चांगला फटका आहे, पाहूया. चेंडू जाईल सीमा रेषा पार. 4 धावा. चला, कानेगाव संघाला विनंती आहे, सामना लवकरात लवकर खेळवायचा आहे. वेळ घ्यायचा नाही मित्रांनो, नाहीतर 3 रनाची पेनल्टी दिलं जाईल. चला,
लवकरात लवकर सामना खेळवायचा आहे, वेळ घ्यायचा नाही. पुढचा चेंडू, चांगला चेंडू होता या ठिकाणी. पाहूया लेग स्लिपचा क्षेत्ररक्षक धावतो चेंडू पर्यंत. एक धावाची मदत आहे. धावसंख्या होती ती 20, जी की 2 गडी बाद झालेले आहेत. षटक क्रमांक दुसरा आहे. या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे, जे की पॉवर प्ले चालू असलेल्या षटकातला हा शेवटचा चेंडू आहे. पाहूया एक मोठा फटका पाहायला मिळेल का. अनिल स्ट्राइक वर सज्ज आहे निशांतचा सामना करण्यासाठी. चांगला फटका आहे. पाहूया प्रदीप आहे चेंडूवरती. एक धाव पूर्ण. धावसंख्या आहे ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा, 2 गडी बाद. यमराज क्रिकेट संघ कदमापूर. परत एकदा जाऊया सामन्याच्या आतमध्ये. षटक क्रमांक तिसरा आहे, जे की घेऊन येतोय नाना. 24 चेंडू मध्ये 48 धावसंख्येची गरज आहे. धावसंख्या झाली ती 21. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावसंख्या झाली. 24 चेंडू मध्ये 48 धावांची गरज आहे. जवळपास सरासरी एका षटकामध्ये 12, म्हणजे एका चेंडूवरती 2 धावांची निश्चितप्रमाणे गरज आहे. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या करायची आणखीन 48. पाहूया स्ट्राइकवर सज्ज आहे तो अनिल. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक, वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं घेऊन जात आहे नाना. राऊंड द विकेटनं मारा करतोय. फुलटॉस चेंडू आहे. प्रदीप जाईल चेंडू पर्यंत. चांगलं क्षेत्ररक्षण प्रदीपचं. निश्चितच एक धाव. यानंतरचा होणारा सामना स्टार बंजारा क्रिकेट संघ पळसगाव विरुद्ध यमराज क्रिकेट संघ उमरगा. या दोन्ही संघातील कर्णधारांना विनंती, आपण टॉस बॉक्स कडे यायचा आहे, नाणेफेक करून घ्यायचा आहे. सन्माननीय सादिक जी लंगडे साहेब. या ठिकाणी आणखीन एक धाव. नो बॉल आहे. नो बॉलचा निर्णय या ठिकाणी पंचाचा. या ठिकाणी तिसऱ्या पंचाकडे मदत मागितलेली आहे. फिल्डिंग रिव्ह्यू. या ठिकाणी ज्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे त्या संघाला एक विनंती आहे. मित्रांनो, आपल्या या चषकामध्ये 2 कॅमेऱ्याची सिस्टम आहे. ते फोकस स्पीचवर असतं. सर्कलचं पूर्ण नियंत्रण या ठिकाणी दिसत नाही. या ठिकाणी जे फील्डवर अंपायर निर्णय देतील तो निर्णय अंतिम असेल. पंचाचा निर्णय नो बॉल असेल. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. स्ट्राइकवर सज्ज अनिल. पाहूया मोठा फ्री हिट मारण्याचा प्रयत्न आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 1 बाउन्स सीमा पार. फरार चौकार आहे.
धावसंख्या आहे ती 28. परत एकदा गोलंदाजी मार्कवर नाना सज्ज आहे, जे की फ्री हिटचा चेंडू होता. एक चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सरळ सीमारेषा पार 4 धावा खेचलेले आहेत. परत एकदा फुलटॉस चेंडू आहे. लेग अंपायर यांचा निर्णय पाहूया आपण. थोडीशी मिस फिल्डिंग, सरळ चेंडू जाईल सीमारेषा पार 4 धावा. या ठिकाणी दोन पंच या ठिकाणी एकमेकांना डिस्कशन करत आहेत, जी की अतिशय हाईट नो बॉलचा रिव्ह्यू घेतलेला आहे. या ठिकाणी लेग अंपायर अवी यांनी तिसऱ्या पंचाकडे मदत मागितलेली आहे. फेअर डिलिव्हरी चेंडू आहे. या ठिकाणी रिव्ह्यू सक्सेसफुल ठरलेला आहे. सॉरी, पंचांची मदत होती. फुलटॉस चेंडू आहे. या ठिकाणी पाहूया, चेंडू जाईल प्रदीपकडे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, जी की आपण पाठीमागच्या चेंडूवर पाहिलं होतं. ज्या ठिकाणी 1 धाव होणार होती त्या ठिकाणी तब्बल 4 धावा मिळाल्या होत्या. थोडीशी चूक अतिशय मोठी महागात पडत असते. धावसंख्या झाली ती 33. षटक क्रमांक 3 आहे, जे की नाना टाकतोय. हितेश स्ट्राईकवर सज्ज आहे. हिमेश चांगला फटका स्टेजच्या दिशेने. सुमित धावतोय चेंडूवर. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 4 धावा आहेत. या ठिकाणी खणखणीत चांगला फटका, जे की सरळ चेंडू खेळला होता कॉमेंट्री बॉक्सच्या खाली. 4 धावांची या ठिकाणी मदत आहे. शिंदे काय नाव सांगितलं त्याचं? धन्यवाद डीजे. परत एकदा पुढचा चेंडू. अतिशय महागडे षटक ठरत असताना नानाचं. परत एकदा मारण्याचा प्रयत्न होता. बॅटिंगचा रिव्ह्यू आहे अतिरिक्त वाईड साठी. यानंतरचा होणारा सामना स्टार बंजारा क्रिकेट संघ पळसगाव विरुद्ध यमराज क्रिकेट संघ उमरगा. फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. एक रिव्ह्यू गेलेला आहे बॅटिंग संघाचा. एक रिव्ह्यू शिल्लक राहिलेला आहे कदमापूर संघाचा. या ठिकाणी दक्षता घ्यायची आहे. एक रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालेला आहे. यानंतरचा होणारा सामना स्टार बंजारा क्रिकेट संघ पळसगाव विरुद्ध यमराज क्रिकेट संघ उमरगा. या सामन्यासाठी नाणेफेक करण्यासाठी सन्माननीय राहुलजी शिंदे साहेब तसेच सादिकजी लंगडे या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते यानंतरचा होणारा सामना या ठिकाणी नाणेफेक होईल. धावसंख्या झाली ती 37. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 37. 18 चेंडू मध्ये 32 धावांची गरज आहे. सामना अतिशय रोमांचक पाहायला मिळणार आहे, जे की आजच्या सत्रातला हा पहिला सामना आहे. चालू असलेला सामना आपण पाहतो कानिगाव विरुद्ध कदमापूरचा सामना आहे. गोलंदाजी मार्कवर आलेला आहे डीके. या ठिकाणी अनिलच्या चेंडू मधून पाहतोय 3 क्षेत्ररक्षक धावत आहेत. झेल या ठिकाणी परत एकदा सुटलेला आहे आणि 2 धावा या ठिकाणी दोन्ही फलंदाज प्रयत्न करत आहेत आणि यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत, जी की अतिशय महत्वपूर्ण झेल असते क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण पाहतो. सतरा चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे. सामना रोमांचक आहे. परत एकदा
डी के सज्जा गोलंदाजी मार्कवर. चांगला फटका अनिलचा. या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे. एक धाव पूर्ण. दुसरी धाव या ठिकाणी घेत आहे. धावबाची संधी आहे परंतु फेकी या ठिकाणी चांगली नाही आहे. धाव संख्या होती ती 41. 16 चेंडू 28 धावांची गरज. सामना अतिशय रोमांचक परिस्थितीमध्ये. पाहूया कानेगाव की कदमापूर आजच्या दिवसातला पहिला विजय कुणाच्या नावाने आपल्याला पाहायला मिळेल. कानेगाव क्रिकेट संघ कानेगाव विरुद्ध यमराज क्रिकेट संघ कदमापूर. चालू असलेली ही पहिली लढत आहे आजच्या दिवसातील. फुलटॉस चेंडू सरळ लेग स्क्वेअर चौकार आहे. खणखणीत दणदणीत 4 धावा आहेत. परत एकदा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. धाव संख्या झाली ती 45. परत एकदा फुलटॉस चेंडू. प्रदीप आहे चेंडूवर. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. आपण प्रदीपला पाहतोय. या ठिकाणी आणखीन एक थ्रोच्या माध्यमातून एक धाव एक्स्ट्रा मिळते. चौदा चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे. या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत जे की षटक क्रमांक 4 आहे. डी के टाकतोय जे की त्याचं वैयक्तिक दुसरा आहे. चांगला फटका या ठिकाणी आपण पाहतोय. सरळ चेंडू सीमा रेषा पार. प्रेक्षकांतून निवड न्याय. अंपायरचा निर्णय 6 धावा आहे. धन्यवाद डीजे. चेंडू मैदानाच्या आतमध्ये. यानंतरचा होणारा सामना स्टार बंजारा क्रिकेट संघ पळसगाव विरुद्ध यमराज क्रिकेट संघ उमरगा. या दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे आपण टॉस बॉक्स कडे यायचं. कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला येऊन उभा राहायचं आहे. टॉस साठी यायचा दोन्ही कर्णधार. परत एकदा डी के. या षटकातला शेवटचा चेंडू आहे. खेळून काढलेला या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेने प्रदीप आहे. नक्कीच 1 धावाची मदत आहे. षटक क्रमांक 4 पूर्ण झालेला आहे. धाव संख्या झालेली ती 54. आणखीन 12 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे.
या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आलेला आहे तो अभिषेक, षटक क्रमांक 5 आहे, जी की 12 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. धावसंख्या झाली ती 54. 2 गडी बाद 54. यमराज क्रिकेट संघ कदमापूर. 12 चेंडू 15 धावांची गरज. रोमांचक सामना, अटीतटीचा सामना. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, पंचाचा निर्णय अतिरिक्त वाईड. परत एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे, जी की अतिशय रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळतोय का. 12 चेंडू 14 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 5. पंचाकडे मदत मागितलेली आहे, जोरदार अपील आहे, परंतु पंचावर याचा कुठलाच या ठिकाणी प्रभाव दिसत नाहीये. चेंडू निर्धाव आहे. 11 चेंडू 14 धावा. एकदा पुढचा चेंडू, अनिलचा चांगला फटका आहे, 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून जाईल का, सीमा पार आहे. खणखणीत दणदणीत 6 धाव, 4 धावा. धन्यवाद डीजे. धावसंख्या झाली ती 59. 10 चेंडू 10 धावांची गरज आहे. सामना बरोबरीत आलेला आहे. चेंडू 10, रन काढायचे 10. फुलटा चेंडू आहे, सरळ जाईल चेंडू, सीमा रेषा पार आहे. 6 धावा. धन्यवाद. आता मात्र सामना एकतर्फी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे, जे की धावा करायचे फक्त 4 आणि चेंडू राहिलेत 9. पंचाचा निर्णय अतिरिक्त वाईट. तिसऱ्या पंचाकडे मदत मागितलेली आहे, फिल्डिंगचा रिव्ह्यू आहे. यानंतरचा होणारा सामना सज्ज राहायचा आहे. तिसऱ्या पंचाचा निर्णय वाईट. रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरलेला आहे. 3 धावांची गरज आहे. 9 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता अनिल यांचा. ब्लॉकहोल मध्ये टाकलेला चेंडू होता, निर्धाव गेलेला आहे. 8 चेंडू 3 धावांची गरज. धावसंख्या झाली ती 66. 69 धावसंख्येचं आव्हान ठेवलं होतं 6 षटकामध्ये कानेगाव संघाने, जे की यमराज क्रिकेट संघ त्या धावांचा पाठलाग करत असताना आता फक्त 8 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. अनिलचा या ठिकाणी पाहतोय फटका आपण. परत एकदा मिस फिल्डिंग, सरळ जाईल चेंडू, विजयी चौकार आहे. खणखणीत दणदणीत 4 धावा. या ठिकाणी कदमापूर संघाने आजच्या दिवसातील पहिला सामना जिंकलेला आहे. यानंतरचा होणारा सामना स्टार बंजारा क्रिकेट संघ पळसगाव विरुद्ध यमराज क्रिकेट संघ उमरगा. या ठिकाणी सर्व खेळाडूंना विनंती आहे सीमारेषेकडे यायचं आहे.